नमस्कार माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये सेंटिंगचा आजचा ब्लॉग असणार आहे. आणि मी आज निघाले कामावरती. तर माझा मित्र संतोष येणार आहे, त्याच्या घरात आलो आहे. त्याचं काय अजून जेवण वगैरे काय आवडलं नाही, चहा नाश्ता काय घेत असेल तर जाणार आहे आता वरती. वाडीवरती आमचं घर आहे चालू, त्या आज रिंगचं वगैरे काम चालू असणार आहे. तर जाऊया, तिथं भरपूर मजा वगैरे असणार आहे. पोरं पण येणार आहेत आज भरपूर, त्यामुळे चला जाऊया तिथं कामावरती पोचूया, भेटूया. तुला काय करू आता, तुझं सगळं उलट आहे बघ. तू करायला जातोस एक आणि होते एक. मी काय म्हणतो आता आता झालं, आता व्यवस्थित आता झालं काय आता शेट्टी मला आम्ही काय सांगाव, आता आम्ही काय सांगित बसत नाही तुला, तुझं तू कर. अरे बापरे, ही पण लवकर इतकी आलीत. गाडी वगैरे मोठी गाडी आणली आणि आता पार्किंग करतात पुढे. झाला आवडी किंदर धन्या बघतोय. बाबू उतरला, त्याला पार्किंग आला बाबू आवडीत पार्किंगला. आम्ही जातो तिकडे पुढे, काय म्हणतात बोलली का. माझ्या साईटवर पोचलो आणि मग मिस्त्रींनी सांगितलं आता माल करायला. आणि आज चिऱ्याचा एक थर लावून घेणार आणि मगच रिंग वगैरे बांधून घेणार. आणि मग आता हे चिरं इथं लावणार आहेत. इथं पूर्ण चिऱ्याचा एक म्हणजे एक हे लावणार आहे थर. आणि धनाजीराव चिरं वगैरे सगळे आणतात आणि आम्ही आता माल करणार आहे. आणि आम्हाला हा माल करायला सांगितलं आहे. तुला नाही एक चिऱ्याचा थर बसवला जाणार. तर आम्ही चिरं लावण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आणि हा कोण्या म्हणलं जातं याला. आणि हा कोण्या आमचं मिस्त्री आता लावतात. ते वळंबा वगैरे घेऊन व्यवस्थित वळंब्यात घेऊन लावावं लागतं, कारण की चारी बाजूचं 4 कोण हे खूप महत्त्वाचं असतात. आणि दोरा वगैरे लावून आता हे दोरा लावणार आणि दोऱ्यानंतर मग असं लाईनमध्ये चिरं लावले जातात. आणि असं आता दोरा लावणार तिथं आणि एका लाईननं चिरं लावून घेणार. एकदम काळजीपूर्वक काम केलं जाते आणि एकदा एका रेषेत असतं आणि दोऱ्याच्या सहाय्याने खूपच सोपं असतं. तर संतोष मला वाटते धनाजी यांना माल करायला शिकतो आणि त्यांना काय आता काय रे चव्हाणीच वाटते. सेम माझं सुरत चव्हाणच काय, त्यात काय होणच नाही. आणि त्याला मालात काय जातच नाही ते. आणि त्याने माल करून दिला तर त्या मालात काय ते मला मालच येत नाही. काय सगळा करूनच दिला त्याचा. गेलेत चला जाऊ दे. तर आम्ही आलेलो एकदम पहाटे सकाळी 9 वाजता. आणि त्यानंतर मग घरमालकांनी आणि चहा नाश्ता वगैरे आणलेलं. आणि चहा नाश्ता वगैरे आम्ही आता घेणार आहोत. आणि थोडंसं माल वगैरे आणि चिरं बसवायचं आहे, त्यामुळे लवकर चाललेलो. आणि आता चहा वगैरे सगळे नाश्ता वगैरे करणार आणि मगच थोडे 15 मिनिटांनी काम करणार परत. त्यासाठी चालू आहे. तर हे आहेत बाबूराव, आमच्या टीमचे मेन मॅनेजर. आता लागले दर्जा भरायला एकदम फास्ट. दर्जा धनाजीराव ते दर्जा भरते एकदम ॲक्युरेट आणि रेषेत एकाचे गाड्याला मागं टाकते. काय दर्जा भरले वाव. हे विषय दे कसल्या दर्जा भरते. हा एक किरणी आहे तर काय वेगळाच विषय. 2-2 चिरं एकदम जाऊ दे. तुटत्यात आहे काय नाही, काय विषयच वेगळा आहे. ते एक आणतंय तर किरण्या आणतोय 2-2 जाऊ दे. Guys, BMW M4 competition. Bro. Excuse me, bro. करते क्या हो आप, इतनी एक्सपेंसिव गाडी यार. नंतर मी थोडं काम संपल्यानंतर दुपारची आमची जेवणाची सुट्टी झाली आणि सगळे मेंबर जेवणाच्या वाट बघत आणि थोडी गप्पा मस्ती चालूच होती. आणि खूप थकलेली आणि जेवण कधी असं झालेलं त्यांना, खूप घाई होती आणि जेवणाची वाट बघते. तर आता थोड्याच वेळात जेवण येईल आणि जेवण झाल्यानंतर आम्ही थोडाफार आराम करणार. आमच्या दुपारच्या सुट्टीचा खूप एन्जॉय असतो आणि सगळी मोबाईलवरती आणि नेटवरती मोबाईल नंतर दुपारच्या सुट्टी तासभर सुट्टी असते, त्याच्यात नसते मोबाईलमध्ये सगळी बिझी. त्यांची आता भांडणं झाली की मित्रावरनं, तो माझा लंबटी यार तो लंबटी यारची ओळख नाही, तिची ओळख नाही. आणि प्रवीण काय आपण बसा तिकडे खोऱ्यात नुसतं ऐकत आहे. आणि आमचे सरपंच आहेत
ते आपल्या कामाशी संबंध त्यांचा काय दोस्ती बिस्ती मी तुमचं काय पिन करा मित्र तुमचं ते आपल्या कामाशी संबंध ठेवतं. मी माझी आता खाऊन गेले जाऊ दे ते काय आपले चे बघितच बसले. रेकॉर्ड आहे. सुरज चव्हाण बोला की काहीतरी ते काय दोन काय बोलू मी आता. हा काय दमलं सा कामान काय बोलली. अरे सुरज चव्हाण काय तुम्हाला लागले हे काम. हा मलाच काम लागले बाबा. मग तुझी सर करणार कोण होती गौंडीपणा. ये हमने लिया है नाम पे करके. किसके नाम पे सनी लियोगे. उर्फ खलीफा. उर्फ खलीफा के. उर्फ खलीफा के नाम लिया है. वो कौन है. सनी लियोन का बीबी है. बेबी है. अच्छे से होना चाहिए. अच्छे से ही करेंगे. हाँ. और घिसो आमची सुरज चव्हाण. कहाँ बात करने लिया. सुरज चव्हाण कसा आहेत सुरज चव्हाण. छे बिग बॉसचे विनर सुरज चव्हाण गौंडीपणा करायला लागले. सुरज चव्हाण इकडे बघ की सुरज चव्हाण. कंडबिन लेवल लावून घे व्यवस्थित पाहिजे सांगतोय. हां गाशी आहे भरते माल सुट्टी नाही. जाऊ दे तर आमचं हे आज थोडंफार काम संपलेलंच आहे आणि आता 50% नाही 70% ते 80% संपलेलं आणि एक चेहऱ्याचा थर होता तो आम्ही लावून झालेला आहे. तर आमचं काम आज लवकरच पिटपलं आहे आणि सगळे आता मेंबर वगैरे हात पाय धुवून चकाचक होत आहेत आणि घरला जाण्यासाठी सगळी खायला लागलेलं आहे आणि घरला जायला सगळ्यांनीच घाई असते आणि आता ते निघालेत पाय वगैरे धुवून व्यवस्थित. तर चला म्हणजे चेहऱ्याचा एक थर लावून घेतला आहे. रिंगला आता 2 दिवस आमची यात्रा असल्यामुळे सुट्टी आहे आणि सुट्टीमुळे आता 2 दिवस आमचं काम बंद असणार आहे आणि आज आम्ही हे चेहऱ्याचा एक थर मारून घेतलेला आहे आणि आता सगळे हातपाय वगैरे धुवून करला जाणार. आज लवकरच सुट्टी झाली 3 वाजताच. हे बघा ढोरं वगैरे सगळे सुटलेत. तर भेटूया आता गावाकडच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये यात्रेच्या. बाय बाय.